बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पावसाळ्यात परीघ पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याने येथून वाहतूक बंद होते. एसटी स्टँड ते राजारामपुरी या मार्गावर ये जा करण्यासाठी पादचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था नाही. पादचारी उड्डाणपूल बांधण्यासाठी ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली आहे. मात्र 1.5 वर्ष झालं तरीही अद्याप काम सुरू झालेलं नाही. नालेसफाई कागदावरच झाली आहे. नालेसफाई झाली नसल्याने पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. चौकाला नाल्याचे स्वरूप आले आहे. अशा अनेक प्रश्नांनी कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत. मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी, अन्यथा जनतेच्या वतीने शिवसैनिक महापालिकेला घेराव घालून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी दिला. प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना त्या संदर्भात निवेदन दिले. प्रशासक तेवढं गंभीर दिसत नाहीये किंवा त्यांची सिस्टीम बरोबर नाहीये. त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी असलेलं एकमेकांशी कोऑर्डिनेशन याचीही कुठेतरी कमतरता दिसते. आणि खऱ्या अर्थानं प्रशासनानं हे जाणलं पाहिजे की नागरिक कळकळीनं सांगतायत, काहीतरी अडचणी होतात, कुठेतरी प्रशासकीय अडचणी आहेत, सभागृह नाहीये, नगरसेवक नाहीयेत. त्यामुळे यात गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाहीये. आज मॅडमनी सकारात्मक उत्तरं जरी दिली असली पण पुढच्या काही दिवसांमध्ये जर हे पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने, संपूर्ण शहराच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने एक मोठं आंदोलन आम्ही करू आणि ह्यांना जागं करू, अशी ह्या निमित्ताने मी या प्रशासकांना, आयुक्त मॅडमना एक सूचना देते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.